बहुतांश एकांकिका स्पर्धांवर नाव कोरलं ते दबंग एकांकिकेने. त्याचा युनिक पॉइंट होता तो म्हणजे कसाबसारख्या एका अतिरेक्याचा मृत्यू आणि त्याच मुद्द्याला धरून हॅलो जय हिंद सारखी नवीन फिल्म प्लॅन केली गेली आहे. तर मूळ कथा गाभा मात्र त्याचाच उचलला गेला. कुठेही त्याबद्दल श्रेय नामावलीत नाव नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचे क्रेडिट दिलेलं नाहीये. म्हणणं प्रसाद दाणीने ही दबंग एकांकिका लिहिली आहे, दिग्दर्शित केली. जाणून घ्या प्रसादचं मनोगत काय. कारण एक विफलता यामुळे निश्चित येते की आपले गोष्टीचं काहीतरी चोरलं गेलं. ती भावना आज नेमकी प्रसादच्या मनात दाखल. प्रसाद हे सगळं एक म्हणजे टॅलेंट आणि ज्यावेळेला जातात त्यावेळेला काय गमावलं जातं ही सगळ्यांना माहिती. पण तरीही एक स्वतःच पहिली वहिनी कलाकृती ती खूप लोकप्रिय झाली आणि त्यानंतर मात्र त्याचं कुठेही तुला क्रेडिट नाही दिलं. नाही, एकतर कसं म्हणजे आम्ही सगळ्यात पहिले खूप आतमध्ये त्रास होतो. कारण सगळ्यांनी बाकीच्या कलाकारांनी मेहनत केलेली असते. एक एकांकिका किंवा तर शेकड्याने एकांकिका करणारी स्पर्धक कलावंत माहिती असतील नंतर पुढे मोठे होतात, नाव कमवतात. माझ्या एकांकिकेचं नाव दबंग असं जरी असलं तरी सलमान खानच्या दबंग सिनेमात त्याचं काही साधर्म्य नाहीये. मात्र माझ्या एकांकिकेत जो गाभा आहे त्याचा गाभा आणि हॅलो जय हिंद सिनेमाचा गाभा यात प्रचंड साधर्म्य. म्हणजे कसाबवरती होणारा खर्च, त्याच्यासाठी आपण करत असलेले आपली सिस्टीम करत असलेला खर्च आणि त्यातनं फ्रस्ट्रेट होऊन पोलीस खात्यातल्याच एखाद्या अधिकाऱ्यानं कायदा हातात घेऊन त्याला संपवणं हा मूळ गाभा माझ्या एकांकिकेमध्ये होता. स्टारमाझानी आयोजित केलेल्या पु ल देशपांडे करंडक एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका जिंकली, नम्रात आलेली आहे. मला लिखाणाचं बक्षीस आहे त्या एकांकिकेसाठी, मला अभिनयाचं बक्षीस आहे आणि वर्षभरातल्या इतरही एकांकिका स्पर्धांमध्ये माझ्या एकांकिकेने बक्षीस मिळवली. असं असताना सुद्धा अशा पद्धतीचं एक काहीतरी क्रिएटिव्ह टॅलेंट चोरलं जाणं हे मला वाटतं फार घृणास्पद आहे. म्हणजे नवीन येणारे जे लेखक आहेत यांनी मग कोणाकडे बघायचं. कारण आम्ही तुमच्या आदर्श म्हणत किंवा तुमच्याकडे परत कधीतरी भविष्यात आपल्या कथा कॉन्सेप्ट घेऊन येणार असतो आणि तुमच्या हातात एखादा चांगला विषय लागल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने ते चौर्य कर्म करून तुम्ही तुमच्या नावानं ते खपून तुम्ही कामाला लागून मोकळे झालेले असतात. तर अशा वेळेला हा विषय फक्त आश्व झाडत बसत घरी रडत बसण्याच्या राहणार नाही माझ्यासाठी तरी. असं यापूर्वी अनेक एकांकिका लेखकांच्या बाबतीत झालं असेल, त्यांनी तो विषय सोडून दिला असेल. पण मला नाही वाटत की मी हा विषय इतक्या सहजासहजी सोडेन. मी फक्त घरी बसून रडत नाही बसणार. मी त्याच्या पुढे जे काही कायदेशीर गोष्टी मला करता येणं शक्य असेल ते मी करीन. कारण एकतर असं असतं, साधी गोष्ट आहे, तुम्ही मला किमान संपर्क तर साधा. श्रेयनामावलीत नाव लावणं याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो, तो नाहीच आहे त्यांच्याकडे, हे आता सिद्ध झालं. पण किमान माझ्याशी संपर्क साधता येणं शक्य होतं. तर त्यांच्या कानावरती असाच एखादा विषय आला, मग स्पर्धेत एक एकांकिका झाली होती, कोणाची आहे त्यालाच बोलवा. मी रायटर आहे, मी लिहिला असतं की सिनेमा. तो मुद्दा नाही आहे. पण आता काय झालं, त्याचं सगळं तयार आहे आणि आता आय एम गोइंग टू डू समथिंग. की सेन्सॉर सर्टिफिकेट किंवा हे रजिस्ट्रेशन वगैरे तू सगळ्या या गोष्टी पार पाडलेल्या तुझ्या या सगळ्या दबंग या एकांकिकेबद्दल? 100% कसं असतं की म्हणजे आहे माझ्याकडे असतं. मुळात असं आहे की तुम्हाला जेव्हा एखाद्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचा असतो तर स्पर्धेची मुळात अट असते की तुमची एकांकिका सेन्सॉर्ड आहे का, ती असल्याशिवाय स्पर्धेत भागच घेता येईल. माझ्याकडे आता सर्टिफिकेट आहे माझ्या एकांकिकेचं, त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की श्री प्रसाद दाणी लिखित मराठी एकांकिका दबंग. ही एकांकिका मागच्या वर्षीची आहे आणि ते असल्याशिवाय तुम्ही स्पर्धेत भागच घेऊ शकत नाही. यानंतरची पावलं काय असतील आणि तुझ्या मनात नेमकं काय आहे की याबद्दलचा आवाज तू कसा उठवणार? मला असं वाटतं की एकतर मी सगळ्यात आधी कायदेशीर मार्ग जो आहे किंवा लॉ प्रमाणे ज्या काही ऍक्शन घेणं शक्य आहे त्याची मी चौकशी करतोय. मी त्याप्रमाणे करीन. परत असं आहे की मुद्दा आणखीन मगाशी माझ्या लक्षात आलं की हे जर वेगळ्या भाषेत झालं असतं तर आपण असं म्हटलं असतं ना की पॅरलल लेवलला इतरांना कोणाला तरी सुचू शकतं. तुम्हाला मराठीचं ते सुचतं म्हणजे दिस इज डेफिनेटली चोरी. ही चोरीच आहे ही. आणखीन काय स्पष्टपणे आपण यावर बोलू शकतो. या जोडलेली नावं खूप मोठी आहेत. नितीन देसाई पहिल्यांदा हॅलो जय हिंद मध्ये अभिनय करतायत. नितीन देसाईंसोबत तृप्ती भोईर, केदार शिंदे अशी वेगवेगळी माणसं या सिनेमाशी जोडलेली आहेत आणि त्यामुळे हॅलो जय हिंद आणि दबंग यातला वाद आता पेटण्याची चिन्ह आहे. पण निश्चित दबंगने पूर्वीच वर्षभरापूर्वी हा केलेला प्रयत्न आहे, त्यामुळे प्रसादला न्याय निश्चित मिळाला हवा. कॅमेरामन संजयचा अमित भंडारी, स्टार माझा मुंबई.